The species which is responsible for the oxidation, जिचं ऑक्सिडेशन होतंय की नाही, द स्पेसीज जी ऑक्सिडेशन घडवून आणते त्या स्पेसीसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर रिडक्टंट कुणाला म्हणायचं, the species which is responsible for the reduction, जी स्पेसिस रिडक्शन घडवून आणते त्या स्पेसिसला काय म्हटलं जातं, रिडक्टंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन तुम्हाला सांगितली, Fe in solid state plus AgNO3 2 times AgNO3 in aqueous state, arrow also FeNO3 twice plus Ag 2 times solid. ही रिएक्शन आहे. टाइप काय आहे रिएक्शनचा, सिंपल टाइप आहे. तुम्ही शिकलाय आहात दहावीमध्ये, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. NO3 काय झालं, फक्त सिल्वर कडून आयर्न कडे डिस्प्लेस झाले. सिंगल डिस्प्लेसमेंट आहे, डबल पण नाही. फक्त एक ग्रुप काय झाला दुसरीकडे ट्रान्सफर झाला. देयरफॉर दिस रिएक्शन इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बट साइड बाय साइड हियर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इन सॉलिड स्टेट इज, किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयर्न इन सॉलिड स्टेट. आयर्न इथं न्यूट्रल दिसतोय, त्याच्यावर कोणताही चार्ज आहे का, मग हा आयर्न त्याची ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, 0 असणार. ठीक आहे. तो इकडे आल्यानंतर उजव्या बाजूला आला, इथं त्याला 2 बॉन्ड अटॅच आहे. ठीक आहे, बरोबर का. FeNO3 ट्वाइस आहे, म्हणजे 2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. NO3 आयर्न पॉझिटिव्ह दाखवणार का निगेटिव्ह दाखवणार, पॉझिटिव्ह. म्हणजे आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, Fe+2. 0 कडून +2 कडे आला, याचा अर्थ काय झाला, 2 इलेक्ट्रॉन लूज केले. 2 इलेक्ट्रॉन ह्याने काय केले, लूज केले. 2 इलेक्ट्रॉन लूज केले, याचा अर्थ ह्याचं ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं. डेफिनेशन ऑक्सिडेशन झालं. आयर्न लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. आयर्ननं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, त्याच्यामुळे ह्याच्यावर +2 चार्ज आला आणि ह्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. मग ह्या ऑक्सिडेशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, AgNO3 नाही, हा सिल्वर रिस्पॉन्सिबल. काय, सिल्वर रिस्पॉन्सिबल आहे. कारण सिल्वरनं काय केलं, सिल्वर इथं Ag काय ऑक्सिडेशन स्टेट -1, बरोबर का. इकडे आला Ag ऑक्सिडेशन स्टेट काय, सिल्वर, सॉरी मायनस नाही प्लस आहे. मेटल आहे सिल्वर, बरोबर का. मेटल असेल तर मॅक्सिमम टाइम्स काय करतो, तो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. सिल्वरला एकच NO3 अटॅच आहे, त्यामुळे सिंगल बॉन्ड. सिल्वरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर आउटर मोस्ट शेल मध्ये त्याच्या एकच इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, तो काय करेल, लूज करणार. ठीक आहे. Ag+ तर काय झालं, सिंपल Ag झालं. एक इलेक्ट्रॉन ह्याने काय केला, गेन केला, त्यामुळे +1 कडून हा कुठे आला, 0 कडे आला. सर एपिकडनं 2 इलेक्ट्रॉन घेतले ना, Ag ना एपिकडनं 2 इलेक्ट्रॉन घेतले, बरोबर. 2 सिल्वर ॲटम, दोघांनी एक घेतले. इथे दाखवताना एकच सिल्वर ॲटम दाखवलं, बरोबर का. 2 टाइम्स AgNO3. Fe ने 2 इलेक्ट्रॉन सोडले, ह्या सिल्वरने एक घेतला आणि 2 दाखवलाय म्हणून दुसऱ्या सिल्वरने एक घेतला. असे Fe ने लूज केलेले 2 इलेक्ट्रॉन सिल्वर घेतो. पण Fe लूज करण्या अगोदर सिल्वर काय करतो, त्याच्याकडून काढून घेतो. म्हणून
Fe चं काय होतं ऑक्सिडेशन होतं म्हणून इथं ऑक्सिडंट म्हणून कोण आहे ऑक्सिडंट कोण आहे Ag हा काय आहे ऑक्सिडंट आहे बिकॉज सिल्वर इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ आयर्न आयर्नच्या ऑक्सिडेशन साठी इथं सिल्वर रिस्पॉन्सिबल आहे म्हणून आपण सिल्वरला काय म्हणणार आहे ऑक्सिडंट असं म्हणणार आहे तर सिल्वरचं काय झालंय रिडक्शन झालं बरोबर का सिल्वरनं काय केला +1 होता तो एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे त्याचं रिडक्शन झालं बरोबर आहे मग रिडक्टंट कोण आहे रिडक्टंट आहे Fe मग ही रिएक्शन कसली redox reaction because here both reactions takes place simultaneously oxidation as well as reduction लक्षात ऑक्सिडंट आणि रिडक्टंट ओळखायचा कसा ज्याचं 0 कडून प्लस कडे जातं तुम्ही कसं ओळखला की 0 आहे आणि प्लस आहे हा आयर्न इथं कुठला चार्ज आहे का म्हणजे तो 0 आहे तिथं आयर्न आहे बरोबर का याला दोन बॉन्ड अटॅच आहेत Fe ला NO3 ट्वाइस NO3 ट्वाइस आहे इकडं Ag ला एकच NO3 आलं लक्षात त्यामुळे NO3 वर एका NO3 वर मायनस चार्ज असतो त्यामुळे Ag वर काय आला प्लस आला इथं दोन NO3 आहेत त्यामुळे Fe वर काय आला +2 आला आलं लक्षात एका NO3 वर एक मायनस चार्ज त्यामुळे एका Ag वर एक प्लस दुसऱ्या Ag वर एक प्लस तसं Fe वर दोन NO3 असल्यामुळे +2 Fe चं 0 कडून +2 कडे गेलं म्हणजे ऑक्सिडेशन झालं आणि Ag चं प्लस कडून 0 कडे गेलं म्हणजे रिडक्शन झालं ऑक्सिडेशन आपल्या गणितीय भाषेमध्ये जर का इन्क्रीमेंट झाली असेल तर ऑक्सिडेशन झालं डिक्रीमेंट झाली असेल तर रिडक्शन झालं 0 कडून +2 म्हणजे वाढली स्टेट म्हणजे ऑक्सिडेशन झालं +1 कडून 0 झालं म्हणजे कमी झालं म्हणजे रिडक्शन झालं -1 कडून -2 कडे गेला असतं तर काय झालं रिडक्शन -1 कडून 1 कडे गेला असतं तर +1 कडे गेला असतं तर इन्क्रीमेंट ऑक्सिडेशन झालं आलं लक्षात हे लक्षात ठेवा प्लस झालं तर ऑक्सिडेशन मायनस झालं तर रिडक्शन ठीक आहे घ्यायचं पहिल्यांदा ऑक्सिडंट टाका बरं आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये ओळखतोय SnCl2 aqueous plus twice of FeCl3 aqueous SnCl2 aqueous plus twice of FeCl3 aqueous arrow SnCl4 aqueous plus FeCl4 twice of FeCl2 aqueous ही रिएक्शन SnCl4 aqueous plus twice of FeCl2 aqueous झालं आता इकडे लक्ष द्या SnCl2 आहे बरोबर का याचा अर्थ याचं स्ट्रक्चर कसं असेल Sn इकडे Cl इकडे Cl म्हणजे त्याला दोन बॉन्ड अटॅच असणार आहे तेच इकडे आलो मी Sn चा विचार केला तर Cl4 आहे एक Cl हा एक Cl हा एक Cl बरोबर आहे ह्याचा अर्थ Cl वर जनरल निगेटिव्ह चार्ज कोणता असतो -1 बरोबर का मग इथं Sn वर चार्ज कोणता असेल प्लस ह्या Cl चा एक प्लस ह्या Cl चा एक प्लस
म्हणजे +2 चार्ज असणार. इकडे आलो, ह्या SN वर किती चार्ज असणार? +4. 4 क्लोरीन अटॅच आहेत, प्रत्येकाचा -1 असणार आहे. मग SN वर किती असणार आहे? +4. मग +2 कडून +4 कडे गेला, याचा अर्थ काय झाला? गेन ऑफ इलेक्ट्रॉन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. +2 आहे, त्यातून 2 इलेक्ट्रॉन त्याने दिले म्हणजे +4 झाला. म्हणजे हा काय झाला? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. ओके. पुढं Fe कडा 2 Fe आहे आणि त्याला 3 Cl आहे. ठीक आहे. मग Fe वर किती? 3 Cl अटॅच आहे, म्हणजे चार्ज कुठला असणार आहे? +3 चार्ज. बरोबर. एका Cl चा 1 मायनस, असे 3 Cl चे किती? +3. इकडे आलो, Fe किती Cl आहे? 2च Cl आहे. ठीक आहे. Fe चं काय झालं? +2. याचा अर्थ काय झाला? +3 चं +2 झालं, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे रिडक्शन. मग ऑक्सिडंट कोण? Fe. Fe आणि रिडक्टर येस. काय अडचण आहे का? फक्त त्याच्या बॉन्डिंग वर लक्ष द्यायचं, त्याचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा, गेन ऑफ इलेक्ट्रॉन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचं, कन्फ्युजन न होता ऑक्सिडेशन रिडक्शन बघायचं आणि ऑक्सिडंट रिडक्टंट ठरवायचं. हा बघा, इकडे लक्ष द्या. पुढची रिएक्शन काय? चॉइस ऑफ KClO3. एरो चॉइस ऑफ KCl प्लस चॉइस ऑफ O2. डिकम्पोजिशन. बघा, इकडे लक्ष द्या. अगोदर याच्यामध्ये 11. ठीक आहे. लेफ्ट साइड ऑक्सिडेशन नंबर, राइट साइड ऑक्सिडेशन नंबर, इलेक्ट्रॉन आणि रिएक्शन. ठीक आहे. एलिमेंट कोण कोण आहेत बघायचं. K एक आहे, Cl एक आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. हा, K ला Cl अटॅच, ह्याचा अर्थ त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? +1. Cl ची -1, K ची +1. Cl 3 ऑक्सिजनला अटॅच, +3. एका ऑक्सिजन वर किती? -2. बरोबर का? एका ऑक्सिजनची -2, 3 दुने 6 वजा 6, त्यातला इकडे 1 प्लस गेला, वजा 6 अधिक 1, वजा 6 अधिक 1, 5 वजा 5. ठीक आहे. सॉरी, अधिक 5. हा, वजा 5 आलं कुणावर? ऑक्सिजनची, पण त्याची ऑपोजिट येणार ना. क्लोरीनचं काय घेतलं? पोटॅशियमचं काय घेतलं? Cl वर -1 आहे म्हणून पोटॅशियमची +1. या दोघांची मिळून किती झाली? वजा 5 झाली, म्हणजे क्लोरीन वर किती आली? +5. ऑक्सिजन 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे 3 दुने 6, एका ऑक्सिजन वर किती? -2. ठीक आहे.
हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे KClO3 बरोबर का KClO3 न्यूट्रल मॉलिक्यूल आहे बघा K ची काय घेतली आपण +1 Cl ची +5 आणि ऑक्सिजन ची -2 3 दुने 6 येते का 0 +1 +5 6 -6 0 राइट साइड ला क्लोरीनचं जनरली मायनस येतं पण ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर असल्यामुळं क्लोरीन प्लस दाखवतो क्लोरीन हॅलोजन्स एक्सेप्ट क्लोरीन काय काय दाखवतात -1 टू +7 -1 पासून +7 पर्यंत सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्स क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन दाखवतात राइट साइड करा पोटॅशियम एक क्लोरीन अटॅच आहे बरोबर का मग +1 आहे तसा आहे इलेक्ट्रॉन गेन और लॉस काय नाही 0 ठीक आहे रिएक्शन काय नाही सिंपल न्यूट्रल रिएक्शन ठीक आहे पुढं क्लोरीन कडे आलं क्लोरीन कडे काय चार्ज आला एक पोटॅशियमला +1 आहे म्हणजे क्लोरीनला -1 ठीक आहे खाली ऑक्सिजन कडे आलं ऑक्सिजनला न्यूट्रलच दाखवला इथं ऑक्सिजन बरोबर का म्हणजे ह्याच्यावर चार्ज कुठला आहे 0च आहे आलं लक्षात हा न्यूट्रल होण्यासाठी +1 -1 चा हा न्यूट्रलच दाखवला 0 मग आता बघा +1 टू -2 +5 टू -1 गेन ऑफ इलेक्ट्रॉन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन +1 टू -1 लॉस ऑफ नाही गेन ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर -2 टू 0 लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ठीक आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन और रिडक्शन रिडक्शन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन मग ऑक्सिडंट कोण ऑक्सिडंट ऑक्सिडंट Cl आणि रिडक्टंट ऑक्सिजन बरोबर आहे किंवा आपण ह्या रिएक्शन मध्ये काय म्हणतो बघा लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय रिडक्शन त्या Cl न ऑक्सिजन लॉस केला म्हणजे Cl चं काय झालंय रिडक्शन झालं आलं लक्षात समजतंय का इथं ऑक्सिडंट कोण आहे Cl आहे तर रिडक्टंट कोण आहे ऑक्सिडंट Cl आणि रिडक्टंट ऑक्सिजन आलं लक्षात ते 2 पॉइंट खाली